मी काय म्हणतो, हे बघ बोल. हे जे इथं आपली प्लॉट आहे 5-6. हा, आपल्याला मस्त मोठा बंगला बांधायचा इथं. इथं बांधणार आहे का? इथं बंगला बांधायचा असा मस्त अशी एकदम जबरदस्त आपण हवेली बांधणार आहे. त्याच्यात आपण दोघं राहायचंय. माझ्या नावावर घे ना डायरेक्ट प्लॉट. तिकडे तुला प्लॉट दाखवतो मी केवढे किती आहे. पण माझ्या नावावर घे ना प्लॉट. ही जागा तुझी आहे का सगळी? हा, इथं 5-6 प्लॉट आहे आपले. मोठी नाही जागा. हे बघ, हे बघ, या रस्त्यापासून तर हा रस्ता, हे दोन्ही रस्त्याच्या मध्ये ना आपली प्रॉपर्टी सगळी. भारी लय मोठी. आपल्याला आहे ना इकडे, आपल्याला आहे ना मस्त पैकी असं एकदम भारी आहे ना, तू कधी मस्त बंगला बांधायचा, एकदम मस्त आपली एक फॅमिली बसवायची. एक बंगला बांधून एक छोटीशी कंपनी पण ठेवू बाजूला. कंपनीला दुसरी जागा घेऊ ना आपण. कंपनीत उलट लोक राहतील तर पेमेंट वगैरे देईल ना आपल्याला, म्हणजे जास्त हे निघाल आपल्याला. जेवढा प्रोडक्शन टाकू तेवढं आपल्याला इन्कम निघाल ना. दोन्हीच बिझनेसच्याच गोष्टी होतात डोक्यात. आता बिझनेस म्हणजे तू घर बांधशील तर प्लॉटच्या बाजूला तर काहीतरी पाहिजे ना. अगं हवेली बांधायची, हवेली तर फ्लॅट बीट नाही बांधायचं आपल्याला. चला बांध हवेली. ही जागा कशी घेतली, म्हणजे कधी तुझी जागा सांगितलं नाही तुम्हाला? मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. भारी खूप मोठी जागा आहे ना रे. विषय का, कोटी रुपयाची जागा आहे. माझ्या नावावर घे ना घर. ऐक ना, माझ्या नावावर घे ना हवेली. हे बघ, आपलं लग्न झालं ना, हां, मग आपण जागा घेऊ, तुझ्या नावावरती घर घेऊ, फ्लॅट घेऊ, जे म्हटली ते घेऊ आपण. लग्न झाल्यावर? लग्न झालं. आत्ता का नाही? आता कसं काय घेऊ तुझ्या नावावर मी? काय झालं आता याला? आता सध्या बघ, तुझ्या नावावरती मी शॉपिंग करतोय, सगळं करतोय का नाही? हां, मग होईल ना हळूहळू. एवढं लोड का घेते तू? पण तरी भीती वाटते ना. कशाची? कधी आपल्या दोघांचं फिसाकलं, कटकट भांडणं झाले मग. येडी यार, माझ्या कोणता नाही होणार मग असं काही. माझ्याकडून नाही होत, पण तुझ्याला चिडका स्वभाव आहे. कधी कधी बोलतो फोन का नाही उचलला, कुठे गेली, काय करत होती, किती कटकट होती ती. अगं विषय काय माहिती आहे का, मला कधी कधी काय वाटतं माहिती आहे का, काय? तुझा बाप आहे ना तू. हा, माझा बाप. बाप लय खतरनाक आहे. डेंजर माझा बाप. इतका खतरनाक आहे, त्याच्यामुळे मी 3 महिन्यापासून तुला भेटलो नाही. टेन्शन नको रे. तुला सांगतो आतून खूप प्रचंड इच्छा, माझी इतकी इच्छा कवच कधी का नाही यार, आपण भेटलं पाहिजे, मला भेटलं पाहिजे, माझी खूप इच्छा. पण तुला सांगतो तुझ्या बापाला पाहून आहे ना भाऊ घाबरतो मी डायरेक्ट. अगं तुला सांगतो, आमच्या गल्लीतले 2-4 गुंड होते, त्या म्हाताऱ्याने असे हानीत नेले भो, बाप रे बाप. मग 3 स्टार आहे त्याला. खतरनाक आहे भो. अरे त्याचं काही चुकत नाही माझ्या वडिलांचं. कारण प्रत्येक मुलीचा बाप त्याच्या जागेवर योग्य आहे. मुली जर चुकीचे कामं करतील तर बापाचं काम आहे ना तिला बोलणं, ओरडणं. अरे हा, मुलगा योग्य पाहिजे. आता तू योग्य आहे, त्यांना वाटत नाही तू योग्य आहे. मला माहिती आहे त्यांना वाटत का नाही ते बी मला माहिती आहे. त्याचं कारण सांगू तुला. गव्हर्नमेंट जॉब नाही तुला. गव्हर्नमेंट जॉब नाही. पण तुझ्या प्रॉपर्टी आहे ना रे, गाडी आहे, प्रॉपर्टी, बंगला आहे. तू एक काम कर, एकदा तुझ्या आईवडिलांना घेऊन डायरेक्ट माझ्या घरी ये. काय झालं माहिती आहे का, जेव्हा मी दारू बिरू प्यायचो ना, तेव्हा तुझ्या म्हाताऱ्याने एक दिवस रेड मारली होती आणि नेमकं मी ना तिथं दारू पित होतो, म्हणून त्यांचा काट आहे तुझ्यावर. हां, तिथं एकदा पाहिलं तुला सांगतो. एकदा त्यांनी म्हणजे तू नव्हती माझ्या आयुष्यात बरं का, तेव्हा आहे ना, आता शेवटी माणूस आहे मी नाही का, असं मग गेलो होतो मी एक ठिकाणी असंच मोकळं व्हायला, तर तिथं बी त्यांनी रेड मारली, तिथं त्यांनी मला पाहिले. त्याच्यामुळे त्यांच्या नजरेत माझा पुराच्या पुरा पचका होऊन जाईल. काही चुकीचं नाही, म्हणजे तुम्हाला असे उद्योग करायचा का पहिले? तू आल्यापासून सगळं बंद केलं का नाही? केलं का नाही बंद सगळं? पण मला आहे विश्वास, वडिलांना नाही राहणार विश्वास. मग हे बघ, तुझ्यामुळं तू आल्यापासून बघ, दारू सोडली, गुटखा सोडला, गांजा सोडला, पार्ट्या करणं सोडलं, किती काय केलं मी. बरं मी काय म्हणतो, काय आता काही जास्त वेळ वाया नाही घालवला होता, पण थोडासा गाडीतच रोमांस केला असता ना. चल ना करू, पण थोडं लवकर आवाला, तुला लय वेळ लागतो. ये गाडी ते. एवढे फ्लॉट कशाला घेतले मग गाडीत रोमांस करायला? अरे ते करावं लागतं, प्रॉपर्टी लागती आयुष्यामध्ये. ते ना कसं राहतं माहिती आहे का, तुला सांगतो, प्रॉपर्टी लागते आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी. खिडक्या नानांच्या खराब होईल.
वेळ वाया न लावताना आपण काय करू, इथं मस्त रोमांस करून घेऊ. ऐक ना, आपण लग्न कधी करायचंय मग? करू नये यार लग्न. लग्नाचं काय टेन्शन घेते तू. तू अशा बायांकडे जायचा म्हणून माझ्या बापाचा रोल तुझ्यावर आहे. तुझ्या बापाला काढ लाव. ये चल इकडे चल. इकडे चल. दरवाजा वाजतोय का रे? अरे बापरे, तो बाप आहे. अरे माझा बाप. काय करू आता आता काय कर, थांब तू थोडं घाबरू नको. तू इकडनं जरा कोण अपघात पळून जाय. हा? तू पळून जाय. हा, माझा बाप तुला पकडायला मी इकडून पळते. हाच करू का? हा, खोलते पळ पळ. मी काय नाही केलंय. आम्ही गप्पा मारत होतो. पण आम्ही गप्पा मारत होतो. ऐक इकडून. लफडे करतो. चल गाडीत बैस. बस गाडीत बैस तू. तू कुठं जाशील? तुला सोडा. तिला बी सोडत नाही, तुला बी नाही सोडत. तू हरामी. तुला नाही सांगेल ना, मारून टाकशील. मला गोळी घालेल तुला. सोडून द्या. गोळी बंदूक. आम्ही गाडी- लग्न करायचं ठरवलं. लग्न? लग्न करणार आहे. तू अशा पोराबरोबर लग्न करशील तू. गाड्या चोरी करतो तो. कुठं जाशाल? थांबा, तुमच्याकडे पाहतोच मी. या पोरीने माझं नाक कापलं. येऊ दे आता घरी. हिला घरातच घेत नाही. आणि त्या हरामखोराला आला जेलचीच हवा खाऊ घालतो. सोडीतच नाही आता त्याला. मरेपर्यंत जेलमध्ये सडवतो त्याला. माझ्या पोरीला फसवतो. कामधंदा नाही. दारूचं व्यसन. गुत्त्यावर जातो. माडीवर जातो. आणि त्या पोरामागे फिरते. प्रेम करते. थांब. इज्जत घालवली साल्यांनी माझी. सरकारी अधिकारी मी एवढा मोठा. माझी इज्जत घालवली. आज पाहतोच. या ना टाकतोच जेलमध्ये आज.